मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हा आहे राज्यसेवा 2021 चा. मात्र यामध्ये काय विचारले पहा, जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग किती आहे 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भाशी अपवर्तनांक काढा. म्हणजेच मित्रांनो आपल्याला इथे काय करायचं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. मग लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल त्यावेळेस आपल्याला इथे दोन माध्यम दिलेले आहेत. मग समजा आता आपल्याला हा एक माध्यम आहे ज्याला आपण M1 म्हणूयात, म्हणजे मीडियम 1 म्हणूयात, आणि आपल्याला अजून एक मीडियम आहे की त्याला आपण M2 म्हणूयात. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रकाश पहिल्या माध्यमातून निघतो त्यावेळेस त्याचा प्रकाशाचा वेग किती आहे आपल्याकडे 2 × 10⁸. मग आपण मित्रांनो याला काय समजूयात, याला आपण V1 कन्सिडर करूयात. आणि दुसरीकडे आपल्याला काय सांगितलं की ज्यावेळेस तोच प्रकाश हा दुसऱ्या मीडियम मध्ये येईल किंवा दुसऱ्या माध्यमामध्ये येईल त्यावेळेस त्या प्रकाशाचा वेग किती असणार आहे आपल्याकडे 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग लक्षात घ्या, याला आपण काय समजूयात आता V2 समजूयात. म्हणजे इथे आपल्या प्रकाशाचा वेग दोन मीडियम मध्ये किंवा दोन माध्यमामध्ये वेगवेगळा भेटला. एक भेटला V1, दुसरा आहे V2. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करतो किंवा अपवर्तनांक काढतो त्यावेळेस आपल्याला ह्या दोन प्रकाशांचा वेगाचा आपण काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू आपलं काय असणार V1/V2. मग मित्रांनो V1 किती दिलेला आहे आपल्याला 2 × 10⁸ दिलेला आहे. आणि जर आपण V2 पाहिलं तर V2 किती आहे आपल्याकडे 1.25. लक्षात घ्या किती आहे 1.25 × 10⁸. मग यामध्ये 10⁸ कट होतील, देन शिल्लक काय राहतील आपल्याकडे 2/1/25. मग आता मित्रांनो इथे दोन डिजिट आपण पलीकडे सरकवले तर आपल्याला काय भेटेल 200/125. आणि जर आपण इथे याला कॅल्क्युलेशन केलं तर किती भेटते पहा 125 × 1. देन आपल्याला इथे 125 शिल्लक राहतील. देन जर आपण ते मायनस केले तर आपल्याला 1 भेटतोय. देन शिल्लक किती राहिली तर आपले 75 शिल्लक राहिले. जर 75 ला 125 ने भाग जातोय का नाही, सो आपण तिथे पॉईंट देऊयात आणि आपण 0 म्हणूयात. आणि मग आपण जर 125 ने 750 ला भाग दिला तर आपल्याला किती भेटतात 6 भेटतात. म्हणजे आपला आन्सर काय असेल 1.6. म्हणून या प्रश्नाचा आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 3 असेल.